तर खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि म्हणून हे सांगणं करण्याची गरज आहे. आणि म्हणून कोणी किती काही सांगितलं, कोणी किती काही वल्गना केल्या, तर ह्या मला आवर्जून या ठिकाणी विचारायचं आहे की ह्या 5 वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी सेना भाजपच्या कार्यकर्ते जर कामं झाले विकासाची, माझं आव्हान आहे या ठिकाणी जाहीर की कुठल्याही विरोधी नेत्यांनी या ठिकाणी यावं आणि ह्या 5 वर्षामध्ये मी केलेलं काम, मी हे मोठं काम या गावामध्ये केले किंवा या तालुक्यामध्ये केले, कोणाची सांगायची हिंमत असेल तर आम्ही त्या ठिकाणी ते ऐकून सुद्धा घेऊ. पण उगाच खासदार साहेबांनी काही केलं नाही, खासदार साहेबांनी विकासच केला नाही, खासदार साहेबांनी कुठे फक्त 4च मुद्दे त्यांच्याकडे सांगायला आहेत. खासदार साहेबांनी विमानतळ घालवलं, खासदार साहेबांनी बैलगाडा शर्यत चालू नाही केली, खासदार साहेबांनी हायवेचं काम नाही झालं, आणि 4थं रेल्वे झाली. आता मला सांगा, ज्यांना ऐकायलाच येत नसेल, ज्यांना पाहताच येत नसेल, तर आता आमचा दोष काय? सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य माणसाला विचारा, तुमच्या डोळ्यासमोर आहे हायवेचं काम चालू आहे, किंवा एक दिवसात म्हटलं म्हणजे लगेच पूर्ण होत नाही. विमानतळ का पुढं गेलं याचं सर्व आपण त्याची माहिती घ्यावी. उगाच कुठंतरी काहीतरी विमानतळ 5 वर्ष झोपले होते, 5 वर्ष त्यांना काहीच माहिती नव्हतं. इलेक्शन लागल्यावर त्यांना आठवलं तर रेल्वेचं काय झालं, विमानतळाचं काय झालं, हायवेचं काय झालं, आणि म्हणून बैलगाड्याचं सांगितलं. तर बैलगाड्याचं मला सांगा, ज्याच्या घरी बैल नाही तो बैलगाड्याचं काय झालं? अरे तुला बैलगाड्याचा संबंध होता कधी? तू शहरात राहणारे सगळे बाबू, तुम्हाला बैलगाड्याचं काय माहिती आहे? आणि म्हणून कुठंतरी चुकीच्या वल्गना करून या ठिकाणी खासदारांना तुम्ही बदनाम करण्याचा पण त्याच दोषाने लोक उठून, त्याच ताकदीने लोक मतदान शिवाजीदादा आढळराव पाटील आणि धनुष्य बाणाला करणार हे गावातून सांगायचं. आणि म्हणून ह्या पुढच्या काळामध्ये किती कोणी काही वल्गना करणार, मी पुन्हा सांगतोय की खासदार शिवाजीदादांनाच आपण निवडून द्यायचं हे आपल्या मतदारसंघापुरतं मर्यादित झाले. ते आपल्या खासदार विकास कामं करणार आहे, पण देशाच्या हितासाठी सक्षम नेतृत्व कोणाचं पाहिजे, ह्या 130 गोष्टी जनतेचं रक्षण करणारा कोण पाहिजे. मला आजही उमेदवारांना चॅलेंज आहे की तुमच्या समोर पंतप्रधान होण्याचा उमेदवार तुम्ही लोकांपुढे पहिला सांगा आणि मग मतं मागायला आमच्याकडे या, हे खऱ्या अर्थाने सांगितलं पाहिजे. नाहीतर आमच्याकडे सक्षमपणे जो देशाचं नेतृत्व करतो, आजही ज्याने जगात राज्य गाजवते, ते खऱ्या अर्थाने सक्षमपणे ह्या देशाचं रक्षण करणारा तर फक्त नरेंद्र मोदीच आहे, हे आवर्जून सांगायचं. आणि म्हणून आपल्याला नरेंद्र मोदींना जर या देशाचं नेतृत्व करायचं असेल तर खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना या ठिकाणी निवडून दिलेले आहे. आणि म्हणून काही मंडळी या BJPचे मंडळी या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत. म्हणून मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की आता दुसरा एक मुद्दा वाणी साहेब या ठिकाणी उपस्थित करतायत. शिवसेनेवाले भाजपबरोबर गेले, त्यांना दुष्पर्याय नव्हता ते असं म्हणत. अरे बरोबर, आमची तर पहिल्यापासूनची युती आहे, आम्ही फक्त भाजपबरोबरच गेलोय, आम्ही फक्त भाजप राष्ट्राबरोबरच आमची युती आहे. पण तुम्ही 27 लोकांबरोबर कशासाठी गेले? तुम्ही 27 लोकांना एकत्र कशासाठी करताय? म्हणजे आपल्याकडे जी 4 वोट आहेत पहिली त्यांनी बघावा. आमच्या सेना भाजप युतीवर बोलण्याचा या विरोधकांना अजिबात अधिकार नाही, या पुढच्या काळात त्यांनी बोलू सुद्धा नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, पुन्हा एकदा सांगतो की हे इलेक्शन लोकसभेचं इलेक्शन आहे, देशाचं भवितव्य घडवणारं इलेक्शन आहे, देशाचं रक्षण करण्यासाठी सक्षम नेता घडवण्याचं इलेक्शन आहे. आणि म्हणून या ठिकाणी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना चौथ्यांदा आपल्याला चौकार मारून ह्या शिरूर मतदारसंघात मंत्रीपदाचं स्वप्न जे आपण पाहत होतो ते खऱ्या अर्थाने आपल्याला पूर्ण करायचंय, एवढंच या ठिकाणी सांगतो. येत्या 29 तारखेला आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना मी आवर्जून सांगतो की 3 लाखापेक्षा जास्त मतदार दादा या ठिकाणी निवडून दिला, हीच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो.